पाणी ते काय बंद नका करू यांच्यासारखं. यांनी कसं नाही करणार. अजिबात नाही करायचं. फुकट जागा दिली की करणार नाही. लय उन्हात फिरू नका, जाऊ घरी. घर कुठे आहे? घरी यायचं. आजी कुठे आहेत? आजी वाढली वारली 20 वर्ष. 20 वर्ष. हा. चपला नाही काय नाही. कुठे मुलं काय करतात? मुलं काही लिटर झालाय महानगरपालिकेत होता. आली याच्या आमोंडीले. आमुंडीला आहे. हा. चांगले आहेत ना घर व्यवस्थित, मुलं व्यवस्थित कामाला आहेत ना. हा. मग तुम्ही एकटे काय करता इकडं? नाही बसत आता कुटुंबात माणसं. मजा मजेने लोकांमध्ये. हा. खाली करमत नसेल शहरामध्ये. नाही तिकडे कर्माचा इकडे यायला लागेल. नातू आहे का तुम्ही? अच्छा. पण पाणी काय बंद करू नका. नाही का नाही मग अजून म्हणला त्यांनी बंद करा म्हणला. तुमची यांची भांडणं झालं तुम्ही बंद करशाल करायचे या लोकांशी. आता ती हे करू लागली मग आता काय करायचं. नाही 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 नाही. आता समजा यांचं तुमचं भांडण झालं मग तुम्ही पाणी बंद करणार का यांचं? नाही 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 काय. वा वा वा. शाळा किती झाली का नाही? शाळा 4थी. हा ना. जुनी 4थी. काय झाला का बदल झाला तुमच्या भागाचा? बदल झाला का? पहिला फरक बदल ना आता काय झाला का बदल? काही विकास झाला का? नाही नाही. नाही. फुल व्हायला पाहिजे बरं का विकास. लय भारी काम आहे. समजी कुटुंबाची इच्छा ईस माणूस आहे तुमच्या कुटुंबात का? अजून व्हायला नाही दिला. एक कुटुंब सगळं फक्त कामधंदा निमित्त गेलं. हा गेले तिकडे तिकडे 20 माणसाला. तुम्ही आता खाली आले बरं मला दम लागला पण तुम्ही आपले चालले होते टिपीत काय? घरी. हे घर काय? रोज किती फिरता? किती फिरता तर रोज? काय आपला कुठे फिरता किती? असंच इकडे तिकडे फिरता का लोकांमध्ये? इकडे नाही लोकांमध्ये अजून जनावर का जाता का? डोंगराला गेले काय गाय बैल मग वर चढायचे का? चला. एक झालं नातू झालं पंतू झालं. चला सुखी राहा असं तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. मग काय हळूहळू हळूहळू माझ्यामुळे तुम्ही येशाल. नाही तर हिरडा सोडला तर काय नाही ना उत्पन्न? भात आणि हिरडा आहे का? बाजार आहे? जायचं पडलं मेलं बिलं तर काय काय लोक पडलेले काय काय झालं? झाड उडले लोक पडून गेले. पाण्यात 45 एकर जमीन गेली. धरणात त्याचे काय पैसे नाही दिले का? पुनर्वसन नाही झालं तुमची जमीन? 700 रुपये एकर. 500,000 रुपये. अरे ती पुढची लोक केस लावतात परत परतावा घेतात शासनाकडून. 6 एकर खालची मात्र मिळाली. 6 एकर कुठं कोणत्या गावात मिळालं? आमुंडी. मग ती कुठे आहे का इकली? नाही ती पोरच ना तिकडे बिराडे. अरे वा वा चला बरं झालं विकली. ट्रॅक्टर आहे खाली. ट्रॅक्टर आहे. मग सगळं ते आपल्या तिकडे स्थायिक झाले. पण तुम्हाला काय गाव सुटत नाही? नाही इकडे यायला तिकडे असे. मग आता काय करत काय काय विकास वगैरे काय आहे? रस्ते झालेत तसे बऱ्यापैकी. आता इथपर्यंत झाले. आता हे म्हणजे पुढच्या वर्षी तिथून खाली इकडे होईल कारण ते 2 टपर उतर किती खाली येतो? ते 2 टपर थोडा याच्यामुळे ते वन खात्याने अर्ज दिले तर त्यांची परवानगी आली की ते पुढच्या वर्षी ते काम चालू होईल. वन खात्याने मध्ये आणलं का? हो ते म्हणजे फारच आहे ना. त्याने आडकाठी केल्यामुळे ते तिथपर्यंत काम. बघा ना आता इकडे या कॅमेऱ्यामध्ये दाखवा. हा एक रस्ता आहे. हा कुठून? हा नवीन झाला रस्ता का पहिलाच होता? दिगज म्हणून गाव आहे. त्या गावासाठी तिकडून असं आलेला येतो. एक रस्ता वरून जातो. झूम करून दाखवा वरून. तो एक रस्ता वरती काहीतरी रोलर काय जेसीबी चालू करता येईल का तुम्हाला? ते गाड्या डायरेक्ट आऊफर रोड येतो. हे बघा आता हा आऊपे रोड आणि खालचा हा दिगज गावठाण म्हणून. दिगज गावठाण नाही. असाच जर रस्ता जर खालून इथं पूल वगैरे झाला तर 20-22 गावाचा प्रश्न सुटेल. हो सुटेल ना. फक्त पूल लांब मोठा पाहिजे. मोठा पूल लागेल. तेवढी हाईट लागेल नाही पुलाची. आता जायचंय तुम्हाला गोडेगावला कोणाला तरी आजारी झालं की हेच मार्गे तळेगाड मार्गे जायला होते. वेडा मारीत जायचं. येडा मारून जायचं तिथं खाली डिंब्याला. इथं जायला असं उलट जायचं. हो एवढा येडा मारायचा आणि हे तर धरणापाशी जायचं खाली. एवढी परिस्थिती आमची बेकार आहे. आता तरी काय वाटत नाही पण पावसाची बघा कार येते तिकडे झूम करा. मग हा जो रस्ता असा इकडून जर मॅच झाला इकडे खाली तर किती गावांचा बऱ्याचशा गावांचा फायदा होईल माहिती आहे.
हा जर रस्ता जर झाला तर. म्हणलं आता डिंग्याला जावं लागेल परत यावं लागेल हा डिग्यातला जायचं. पाटणला जावं लागेल दुसरे असा भैरवाडीवरून परत तिकडे फिरून परत तिथे यायला पण पूल केला तर मोठा सोपं काम होईल. सोपं काम होईल हा. नाही पूल झाले सोपं काम होईल. ती मागणी करा ना तुम्ही आमदार साहेबांकडे. एवढं नाही ना मोठा पूल होतो. का नाही होता कुठं कुठं तो याला किती मोठा पूल झाला ते आदिवासी भाग आहे किती दिवस असं राहायचं हा पाटणचा पूल जरा किती दिवस राहायचं ही हाईट जरा जास्त लांब मी म्हणतोय का 6 महिने जरी वर पाणी राहिलं तरी बरं झालं ना तुमचं तेवढंच दिवाळी नंतर होईल हाईट कमी ठेवली तरी देखील